महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा 2025 ते 26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। या घोषणांमध्ये आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय। तसेच औद्योगिक विकास, पर्यटन, निर्यात आणि रोजगार निर्मिती या संदर्भातही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलाय। शिवाजी महाराजांची आग्र्यातून नजरकैदेतून सुटका हा ऐतिहासिक प्रसंग लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने आग्र्यात विशेष स्मारक उभारले जाणार आहे। तसेच संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मोठ्या सेनेशी संगमेश्वर येथे दिलेला लढा स्मरणात ठेवून या ठिकाणी भव्य स्मारक उभारले जाणार आहे। याशिवाय तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी आणि वढू बुद्रुक येथे त्यांच्या समाधी स्थळी देखील स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे। तसेच छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे। यासोबतच आज अर्थसंकल्पात परकीय गुंतवणुकीवर मोठा भर देण्यात आला असून महाराष्ट्रात एकूण 15,72,654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। यामुळे तब्बल 16 लाख रोजगार निर्माण होणार असल्याचा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला। दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून 63 कंपन्यांशी करार करण्यात आला असून महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि व्यापार क्षेत्र अधिक बळकट होईल। पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी पर्यटन धोरण 2024 लागू करण्यात आले आहे। या अंतर्गत पुढील 10 वर्षात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। तसेच महाराष्ट्राच्या निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 अंतर्गत निर्यात क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। राज्याच्या एकूण निर्यातीचा वाटा देशाच्या निर्यातीमध्ये 15.4% वर पोहोचला आहे। मुंबई महानगर प्रदेशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वांद्रे, कुर्ला, संकुल, कुर्ला, वरळी, नवी मुंबई, वडाळा आणि खारघर येथे व्यापार केंद्रे विकसित केली जाणार आहेत। गडचिरोली जिल्ह्यात स्टील हब म्हणून विकसित करण्यासाठी 21,830 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। तसेच या जिल्ह्यातील खनिकर्म महामार्गासाठी 500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी महावितरण कंपनीने आगामी 5 वर्षांसाठी नवे दर ठरवण्याचा प्रस्ताव सादर केलाय। यामुळे ऊर्जा क्षेत्रात 1.13 लाख कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे। तसेच विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन सुरू करण्यात येणार आहे। नागपूर येथे हातमाग विणकरांसाठी अर्बन हाट केंद्र उभारण्यात येणार आहे। राज्यातील लॉजिस्टिक क्षेत्राच्या विकासासाठी 10,000 एकर क्षेत्रावर लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे। यामुळे 5 लाख नवीन रोजगार निर्माण होतील। राज्यातील अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार केला जाणार आहे। यात पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, गडकिल्ले, राष्ट्रीय उद्याने, जिल्हा आणि तालुका मुख्यालयांना जोडणारे रस्ते विकसित करण्यात येणार आहे। तसेच या सर्व घोषणा महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठ्या चालना देणाऱ्या ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा।